आवाज येतोय? शेवटचे आवाज अजून अजून पहिल्यांदा आवाज हॅलो ची ची हॅलो 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 थोडा फक्त मॉनिटरला रिमोट दे. फार वेळ घ्यायचा नाहीये. आता आपल्याकडे 7:45 पर्यंतच वेळ आहे आयोजकांच्या म्हणण्यानुसार. तर जमलेल्या माझ्या आता येतोय आवाज? तर जमलेल्या माझ्या सर्व कलाप्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांच्या चरणाशी मानाची मानवंदना देत आहे. रसिक हो, आजचा हा कार्यक्रम अर्थात 15 ऑगस्ट
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना भरभरून शुभेच्छा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या आपल्या भारत देशासाठी, ज्या देशामध्ये आपण सर्वांनी जन्म घेतलेला आहे आणि मला गर्व आहे मी भारतीय आहे हे असल्याचा. आणि म्हणूनच आज ही छोटीशी वंदना अर्थात सीमेवरती लढणाऱ्या जवानांसाठी सुद्धा आणि त्याच चालीवर या माझ्या मायबाप रसिक प्रेक्षकांसाठी सुद्धा काय म्हणायचे थोडक्यात लक्ष असू द्या. देशवासी आहेत, जे भारतवासी आहेत, त्यांच्या सर्वांच्या मार्फत सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी आणि आता माझ्या मायबाप रसिकांसाठी काय म्हणायचे पहा. नाम तुमचे मुखी सदा स्मरले
आवडलं असेल तर एकदा टाळ्या होऊन जाईल. धन्यवाद. तर लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. रंगदेवता कामदेवता येथे जमलेल्या माझ्या या तमाम नाचकरी रसिक बंधू भगिनींना माझा म्हणजे शक्तिवाली शाहीरा सौंदर्य जन्मवार होता. तिचा शाहिरी मानाचा मुद्रा, शाहिरी मानाचा मुद्रा. रसिक हो, आता हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केलाय ते म्हणजे मित्र परिवार कुलकर्णी शिंदे वाटे. त्या अखंड मित्र परिवाराला शाहिरी मानाची मानव उपस्थित आहे. त्या त्यांनी त्यांच्याच परिवारातील एका मित्रासाठी या कार्यक्रमाचं सुंदर आयोजित केलं आणि त्या आयोजनात चतुष्पदी शाहीर म्हणून माझी निवड केली. त्याबद्दल त्यांना शाहिरी मानाची मानवंदना. संपूर्ण त्यांच्या गाववासियांना देखील शाहिरी मानाची मानवंदना देत आहे. रसिको, आजचा हा कार्यक्रम त्यांच्या विरोधात आहे असे कुमार पुण्यवान शिंदे आणि त्यांचे सर्व वादक मंडळी, त्यांचा आत्मा सरीच्छा यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करीत आहे. थोडक्यात माझ्या संगीत माहितीनुसार मी ते तुमच्यासमोर नाव घेऊन त्यांचं स्वागत करत आहे. ऑक्टोपाईडला आहेत पंकज जाधव, बँजोला आहेत गणेश शिगवड, कीबोर्डला आहेत संदेश गोताळ, ढोलकीपट्टू म्हणून मला लाभलेले आहेत सौरभ तटकरे. त्याचप्रमाणे आज या संपूर्ण संचात बसले आहेत माझे कोरस टीम महेश दादा चांदिवडे, त्याचप्रमाणे नील, त्याचप्रमाणे या ठिकाणी शुभम सांगली आमचा आहे, सुहास दादा आहेत, सुहास दादा आहेत आणि माझा हा संच नाही भवानी नाच मंडळ आणि सुंदर नृत्य जे तुम्ही पाहिलंत त्या नृत्याचं दिग्दर्शन करणारी माझी मोठी बहीण दीपाली आणि सायली ही देखील आज या कार्यक्रमाला उपस्थित आहे. तरी तिला देखील शाहिरी मानाचा मुद्रा करीत आहे. रसिको, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत आहे ते म्हणजे आमचे घनशी सावळू यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करीत आहे. आज या कार्यक्रमाला उपस्थिती आवर्जून मी नाव घेईन अशा शक्तिवाल्या शाहिरा माझ्या मोठ्या बहिणी समान असलेल्या सुवर्णाताई शिंदे, त्यांचे मिस्टर या दोन्हीही उपनेत्यांना शाहिरी मानाची मानवंदना. त्याचप्रमाणे तुरेवाले शाहीर साहिल नवंडे, तुरेवाले शाहीर स्वप्नीलजी थोरे, तुरेवाले शाहीर संतोषजी ठाकरे हे आजच्या या गर्दीवर उपस्थित आहेत. काशीनाथ बोरुले यांनी आवर्जून मला फोन केलेला आहे. त्यांना देखील मानाची मानवंदना. शाहीर सचिनजी कदम आज या कार्यक्रमाला उपस्थित असतील कारण आमचं बोलणं झालं होतं. तर ते असतील तर त्यांना देखील शाहिरी मानाची मानवंदना देत आहे. रसिको, आजच्या कार्यक्रमाला बरीचशी कामवंत मंडळी उपस्थित आहेत. त्या सर्वांचा नाव उल्लेख करत नाही आहे, वेळ फार कमी आहे, कार्यक्रम पुढे न्यायचा आहे. तरी अनावधानाने कोणाचं नाव जर राहिलं असेल तर हात जोडून त्याची माफी मागते आणि या माझ्या पुढील कार्यक्रमाला मात्र सुरुवात करीत आहे. जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र. तुरेवाले शाहीर सत्यवानजी शिंदे, तुम्हाला विनंती आहे कृपया आपल्या मंडळाचा पास आणि प्रश्नपत्र तुमची घेऊन यायचं आहे आणि आमची घेऊन जायचं आहे. तुम्हाला वेळ भेटेल प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी. माझी पूर्ण अजून बारी बाकी आहे. चला स्तवन.
मी असं म्हणत नाही स्त्रीचा नारा महिलांचा नारा उंच करूया. महिलांनी बऱ्याचशा चुका केलेल्या आहेत. बुवा म्हणतील आताची बाई कड्यावरून फेकून देते, हे ते डोंगरावरून. ठीक आहे, सगळं मान्य आहे. समाजच सुधारत नाही. प्रॉब्लेम कुठे आहे की समाज सुधारतच नाही. आणि जोपर्यंत समाज स्वतःची विचारसरणी सुधारणार नाही, मग ती बाई असो वा पुरुष, तोपर्यंत हा समाज नीती नेमाचा माझ्या राजांचा काळाचा होणार नाही. आणि म्हणून सवन बघा आज काय आणलंय की त्या भारत मातेला विनवते. अर्थात शक्तिवादी मी, शक्तीचा नारा उंच करणारी मी. आणि म्हणूनच त्या भारत मातेला काय सांगत आहे बघा, की अत्याचाराला सीमा काही उरलीच नाही. आता परवाच एक न्यूज बघितली पाकिस्तानची, त्याची मुरडी 18 महिन्याच्या मुलीवरती केलेला बलात्कार, तो 18 वर्षाच्या मुलाने. आणि बिचाऱ्या त्याची मुलीचा जीव
स्वतःची लेखणी सगळं काही मी काय आपण ते स्वतःच स्वतः लिहिते. आणि कालच लिहिलंय, आज आणलंय, काल लिहिलंय, आज आणलंय असं आहे. तर बुवा सुरुवात अशी आहे, पुढे पुढे काय होईल विचार करा. बरोबर ना? गण सादर करते. तत्पूर्वी या सुंदर स्तवनासाठी माझ्या ताई सुवर्णाताई शिंदे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ताई नक्कीच हा तुमचा आशीर्वाद म्हणून समजून घे. गणाकडे वळूया. पहा आता सर्वच शाहीर याचना करतायत, विनवणी करतायत आधी मायेला, पार्वतीला किंवा त्या गणाला की आता लवकर येईल झालं. आता कोकणवासियांची आतुरता फार अशी टांगलेली आहे की कधी आपला गणराज येतोय आपल्या भेटीला. आज या ठिकाणी माझी सर्व युट्यूबर्स मंडळी आलेली आहेत. तर त्या सर्व युट्यूबर्स मंडळींना शाहिरी मानाची मानवंदना देत आहे. उद्या मला फेमस करून टाका. तर गण बघा काय सादर करत आहे की आता ती पार्वतीच सांगते. शेवटी ती पार्वती माता पार्वती कंटाळली. आपण ज्या प्रार्थना करतो त्या सगळ्या त्या कैलासापर्यंत पोहोचताय. मग त्या कैलासावरती काय वाटचाल चालू आहे की पार्वती म्हणते की बाळा गजानना आता जा लवकर, सगळेच तुझी वाट बघताय, तू जा लवकर. मग गण कसा आहे बघा. अरे सारी कडे तुझ्याच नावाचा गाजावाजा आहे. अरे तुझ या समस्त सृष्टीचा राज आहे. अरे गणेश चतुर्थी हा सण सुखाचा आहे. कारण घरी येणार तो दुःख हरता श्री गणराज माझा. आणि मग काय ओय राजू खरं बुवा असू दे. सत्यवान शिंदेवाडीच्या बाजूला आहे, असू दे. बाकी सगळ्यांनी ऐका. तुरेवाल्यांनी तर शेवटी तुम्ही सगळे माकाडवाले शिष्य दिले, मग सगळ्यांनी ऐका. ओय राजू प्यार ना करियो दिल टूट जाता जाएगा. काय बघा म्हणायचं. सांग तुला ही आधी माया जा लवकर गणराया. आतुरला हा कोकण सारा बाळा तुलाच पाया. परसुनिया सांगते सरी सृष्टी लागे तुझे गुणगाया. सांगे तुला ही आधी माया
गडबड नक्की काय तुला हा? म्हणजे काय नाचताव की गडबडताव? आम्ही नाही केलं आपल्याला गडबड या ठिकाणी आकाश बर्गे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कट्टर श्री संत बाळूमामा भक्त आयोजित कलगी तुऱ्याचा महामुकाबला शाहीर सचिनजी कदम विरुद्ध शाहीर संतोषजी ठाणक दिनांक 22 ऑगस्ट सायंकाळी होय आता येते की नाही येते ना हा फुल करा फुल बघा. तर दिनांक 22 ऑगस्ट 2024 सायंकाळी 6:30 वाजता SNDT कॉलेज म्हणजे इथेच घाटकोपरलाच हा सामना होणार आहे. 22 ऑगस्टला तर सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवायची आहे. या दोन्ही शाहीरांना अर्थ सचिनजी कदम आहेत आणि संतोषजी ढालक आहेत आमचे तुरेवाले शाहीर. त्याचप्रमाणे या रील स्टार रोशनी बारकू यांसाठी विशाल गोरे चंद्रकांत ढालक गाव घेरा रसाळगड याचकडून 200 आले 100 प्रत्येक. तर आता स्तवन आणि गट झाले बरोबर. आता विषय आहे गवळण. तर आता गवळण म्हणजे कसं आहे माहिती आहे का? आता मी सुद्धा सगळ्यांचे कार्यक्रम पाहते. तो शाहीर कुठलाही असू दे नवीन असो जुना असो मी सगळ्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावते. मंडळालाही माहिती असेल तुमच्या वेळेत जेवढ्या वेळ इथे आयोजन आहे तेवढ्या वेळ मी येऊन गेले कार्यक्रम बघून गेले. त्याचं मागचं कारणच आहे की लहान जरा इथे आवाज कमी लहान थोर मोठा जो कोणी कसाही गातो ते आपण बघायचं. त्याशिवाय आपल्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट करायची हे आपल्याला कळत नाही. आणि म्हणून मी माझी प्रत्येकाकडून काही ना काहीतरी शिकत असते. तर आजवर मी जेवढे कार्यक्रम बघितले सगळेच कार्यक्रम पाहिले. चांगले नवीन विषय लोक आणतायत. पण आज सत्यवान शिंदे शिष्य आहेत महाकाळ गोंचे बरोबर. आता महाकाळ गोंचा झालेला का सामना तुम्ही इथे पाहिलातच. तर बुवा कुठल्या तयारी त्याचे मला माहित नाही. पण माझी शक्तीची बाजू आहे मला ती व्यवस्थितच मांडावी लागणार. मला इथे पापड पसारा करून चालणार नाही. आणि बाकी काय माझी दुसरी वारी आहे जो तयारीत आले मी सगळी गाडी रेडी आहे फक्त बुवा वारी करू दे. मग एक गाणं कसं सुटतो तो बघा. आणि म्हणून तू आज या कानाला पहिला कार्यक्रम आज या कानाला पहिल्यांदाच आवडत आहे. त्याच्यामुळे त्याला न मारहाण करता त्याला भाव पुता करून सोडून देऊया. पहिली वारी त्यांची आहे महाकाळ बुवाचा शिष्य आहे. आपण पण दुसऱ्या वारी करूया. आणि म्हणून बुवा प्रेम देते प्रेमानं घ्या प्रेमानं द्यायचं. प्रेमान घ्यायचं प्रेमान द्यायचं. जर प्रेमात काय आलं तर मग दुसऱ्या वारीत आमच्याकडे पण तलवारी आहेत मोठ्या मोठ्या. आणि म्हणून माझ्याच या विषयाला अनुसंधान द्यायचं आहे. त्याच्यामुळे नीट लिहून घ्या. लिवा पाठीवर लिवा नाही तर तिथं वहीवर लिवा. पण लिवा तिथं नाही तर हातावर लिवा असं वाचायला येतं. म्हणून किती
युट्यूबर्स आहेत तर याचकडून 201 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. बघा माझा प्रश्न बुवांना मी दिलेला आहे की विराट राजाच्या नगरीत विराटेश्वर नावाचे शिवमंदिर आहे. त्या मंदिराची उंची किती? तेथे एक वृक्ष आहे. त्या वृक्षाचं नाव काय आणि त्या वृक्षाचं महत्त्व काय? हा माझा साधा आणि सोपा प्रश्न बुवांना आहे. तर बुवा प्रयत्न करा, जमलं तर उत्तर द्या. आणि म्हणून शेवटचं गीत बघा काय घेत आहे. आणि शक्ती तुरा हा सवाल जवाबाचा पाहिजे. आणि शाहिराचा नाच हा त्या बाजाचा पाहिजे. आणि शक्ती तुरा गाणारा हा दमदार आवाजाचा पाहिजे. बरोबर ना? आवाज दमदार पाहिजे ना? शाहीर म्हणलं का भेंडी आवाज? समोरचा गार झालाच पाहिजे. आता बुवा गार झालाय का नाही माहिती. शेवटी सरसर रक्त आहे ना. कुमार सत्यवान शिंदे अजून कुमार वयात आहे. श्री मध्ये नाही आले. कारण श्री तर श्री होती तेव्हा रक्त थोडं कमी होईल. आता कुमार आहे तर म्हणून बघा. आणि शक्ती तुला हा सवाल जवाबाचा पाहिजे. शाहिराचा नाच हा त्या बाजाचा पाहिजे. आणि शक्ती तुला गाणारा हा दमदार आवाजाचा पाहिजे. आणि तुला मला शाहीर रसिका. आता मी शक्तीवाली म्हणून कशी सजून सजून येते की नाही? कशी दिसते मी? एक नंबर कोणा छान वाटते की नाही? स्वतःला चांगला रुबाब पाहिजे. आणि म्हणून आणि तुरे मला शाहीर हा नेहमी कसा रुबाबाचा पाहिजे. आता बघूया या बुवाचा रुबाब काय येतो. आणि म्हणून सुज्ञानाचा निर्मळ झरा भीमासारखा माणूस खरा जन्म येईल का? माझ्या भीमरायावानी सांग पुढारी होईल का? म्हणून बुवा ऐकून घ्या. अरे ऐकून घे ना तू शाहिरा. पहा रसिका, आज कार्यक्रमाला उशीर झाला म्हणून पण खरं तर मी त्यांचं श्रद्धांजली मी नाही म्हणणार, आदरांजली गीत घेऊन आले. पण असा आवाज जेव्हा लागतो ना, खरा आवाज, तेव्हा खरंच काळजातून आणि मनातून आणि अखंड शरीरातून शहारे निघून त्या शरीराची आठवण होते. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आता आम्ही गातोय ते त्यांच्यासमोर काहीच नव्हतं आणि काहीच नाही आणि काहीच नसणार. त्यांच्यासारखा ठाण्यावर एकच झाला, एकच, आणि कुणी होणारच नाही. म्हणून आठवण झाली ठाणेकर बुवांची. पण मी त्यांना श्रद्धांजली नाहीच देणार. ते माझ्या सोबत आहेत, माझ्या हृदयात बसलेले आहेत. आणि म्हणून दुसऱ्या बारीत मी गाणं नक्कीच घेणार आहे. पण आता बुवांना काय म्हणायचंय. आणि ऐकून घे ना तू शाहिरा. जर खेळत असशील तू माहिरा. आधी मायेने मानलंय उत्तर देऊन प्रश्नाचं उत्तर देऊन प्रश्नाचं तुझ्याचा उत्तर देऊन प्रश्नाचं ढोलकी पण
गणपतीपुळे रत्नागिरी यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही नाच मंडळ आभारी आहोत. धन्यवाद. माझी प्रथम फेरी सर संपलेली आहे. एक्स्ट्राची गाणी आणि